महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लहुरी ते कोठी यमाई वस्ती रस्त्यावर मुरुम टाकून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, नागरिकांची मागणी। अन्यथा 19 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा नागरिकांचा इशारा। केज तालुक्यातील लहुरी येथील लहुरी ते कोठी यमाई वस्ती रस्त्यावर मुरुम टाकून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना ग्रामस्थांनी दिले आहे। जर सदर काम दिनांक 18 ऑगस्ट रोजी पर्यंत केले नाही तर दिनांक 19 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा लहुरी येथील नागरिकांनी दिला आहे। या बातमीची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील लहुरी येथील लहुरी ते कोठी यमाई वस्ती रस्त्यावर जलजीवन योजनेअंतर्गत गुत्तेदाराने पाईपलाईनचे काम रस्त्याच्या मधोमध केलेले आहे। त्यामुळे सदर रस्ता पूर्ण नादुरुस्त झालेला आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। सध्या रस्ता हा नादुरुस्त झाला आहे। या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी नागरिक हे रोज ये-जा करत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। ठिकठिकाणी पाणी साचून चिखलाचे डेरे बनले आहेत। त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घेऊन या रस्त्यावरून चालावं लागत आहे। सदर रस्त्यावरून 2 चाकी वाहन देखील चालवता येत नाही, तसेच बैलगाडी सुद्धा नेता आणता येत नाही, असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना नागरिकांनी सांगितले आहे। सदर रस्ता हा नादुरुस्त झाल्यामुळे त्यासंबंधी उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा केज यांना 3 वेळेस लेखी तक्रार अर्ज केलेला आहे, परंतु अद्यापही कसल्याच प्रकारची त्यांनी दखल घेतली नाही। तसेच दिनांक 4 जुलै 2024 रोजी उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा केज यांनी स्थळ पाहणी करून रस्ता नादुरुस्त असल्याबाबत अहवाल देऊन ठेकेदारांना नोटीस काढली आहे। दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी एक चौकशी समिती गठीत करण्यात आली होती। चौकशी समितीने पाहणी करून सदर रस्ता हा नादुरुस्त असल्याचे पंचनामा केला। सदर ठेकेदाराने चौकशी समितीसमोर दिनांक 12 ऑगस्ट पूर्वी सदर रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करून देतो असे सांगितले व चौकशी समितीने तसा पंचनामा देखील केलेला आहे, परंतु सदरील गुत्तेदारांनी अद्यापही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केलेले नाही। म्हणून दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामस्थ पंचायत समिती केज येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता यांची भेट घेण्यासाठी आले असता त्यांनी काही चर्चा न करता ग्रामस्थांना पाहून निघून गेल्या। हा सर्व प्रकार ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे लेखी निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे। तसेच दिनांक 18 ऑगस्ट पर्यंत रस्ता दुरुस्ती न केल्यास दिनांक 19 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ग्रामस्थ म्हणाले की अनेक वेळा ग्रामपंचायतीने सदर कामासंदर्भाने पाठपुरावा केला आहे, परंतु या कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी हे सतत उडवाउडवीचे उत्तर देऊन गुत्तेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत। खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील सदर कार्यालयास सदर रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने पत्र दिले होते। त्या पत्राच्या अनुषंगाने फक्त चौकशी समिती गठीत करून पंचनामा केला, परंतु सदर रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण केले नाही। या लेखी निवेदनावर सरपंच पंडित चाळक, श्रीराम चाळक, रंगनाथ चाळक, सदाशिव चाळक, अशोक चाळक, ज्ञानेश्वर चाळक, गोकुळ चाळक, संतोष चाळक यांच्यासह 24 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। लहुरी ते कोठी यमाई वस्ती रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून व गावातील नागरिकांना सोबत घेऊन अनेक वेळा संबंधित कार्यालयात लेखी तक्रार करून सदर रस्त्याचे काम करण्याची मागणी केली, परंतु सदर कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्यापही कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही। सरपंच पंडित वसंतराव चाळक, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या उपअभियंता श्रीमती सावळे मॅडम यांना आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मोबाईल नंबर 90 67 94 83 92 या दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधींचा यांचा फोन त्यांनी घेतला नाही। महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवळी, बीड, केज। आज आपण लहुरी गावचे ग्रामस्थ सर्वजण मिळून केज तहसील कार्यालयात आला आहात। आपण कोणत्या मागणीचं निवेदन तहसीलदाराला दिलं आणि काय दिलं? नमस्कार सर, मी लहुरीतून सदाशिव चाळक बोलत आहे। आम्ही आमच्या रस्त्याच्या मागणीसाठी आलो। तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की उपोषण मी 19 तारखेला करू म्हणून निवेदन दिलेलं आहे। जलजीवन योजना अंतर्गत पाईपलाईन गावात आलेली आहे, त्याच्यामधून आमचा रस्त्याचं खोदकाम झालेलं आहे, रस्ता उद्ध्वस्त झालेला आहे। त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही मागणी करतो। वारंवार बरेचसे अर्ज केलेत,
त्याच्यातून काहीच आम्हाला म्हणजे गट विकास अधिकारी बी आणि कुणीच आमच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आम्हाला शासन आधार कुठलाही देणं झालेला आहे. याच्या उपअभियंता बी आम्हाला सकाळी आम्ही आज आलेलो आहेत, तर आम्हाला उपअभियंता न भेटता आमच्या समोरून निघून गेलेले आहेत. तुम्हाला पाहून ते म्हणजे पाहून आम्ही समोर जाऊन बोलल्यानंतर निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं कुणाकडे जाऊ आम्ही, शासन कोण आहे आमच्यासाठी? प्रशासन म्हणजे आपल्या कामाची दखल घेत नाही असा आपला ग्रामस्थांचा आरोप आहे आरोप म्हणायचा. आहे, फिक्स आरोप आहे की शासन आमची दखल घेत नाही. नेमका रस्ता नादुरुस्त आहे का पूर्वीपासूनच आपल्याला रस्ता नाही? आम्ही ना दुरुस्त झालेला, आम्ही स्वखर्चातून दुरुस्त केलेला रस्ता जलजीवन अंतर्गत आमचा रस्ता उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. 2 किलोमीटर रस्त्याचं अंतर आहे आमचे. ते 2 किलोमीटर रस्ता तोडून त्यांनी सेंटर मधोमध पाईपलाईन खोदून रस्त्याचं सगळं हे करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक समिती आली होती. अर्ज आम्ही 11 अर्ज केले टोटल. 11 अर्जानंतर खासदारांनी एक अर्ज दिले. एक समिती नेमली, ती समिती पाहणी करायला आली. त्यांनी तिथे पाहणी करून सांगितलं की हे गुत्तेदाराशी संपर्क साधून गुत्तेदारांना 12 तारखेपर्यंत मला बुरून टाकून देऊन हे रस्ता चुकून घेतो. 12 तारीख होऊन गेली. 13 तारखेला आम्ही इथं तहसीलला आला. आधी पंचायत समितीला गेला, तिथं आमचं कुणीच दखल घ्यायला झालं. मॅडम तिथे निघून गेल्या, आमच्यावर हसून निघून गेल्या तिथून. कोणत्या मॅडम गेले? साळवे मॅडम. साळवे मॅडम. हां, साळवे मॅडम. त्यांनी आम्हाला हसून निघून गेल्या. फोन लावला तुम्ही इथं नाही, मी इकडे तिकडे असं उडवाडीचं हे सांगायला लागले. मग तिथून आम्ही येऊन आम्ही आत्मजानाचा आता आज तहसील कार्यालयात येऊन तहसीलदाराला एक अर्ज दिलाय. एकूण आमचं 18 तारखेपासून काही नाही झालं तर आम्ही 19 तारखेला आत्मजान करणार. कुठं करणार? तसं पंचायत समिती. पंचायत समितीला. तहसीलदार साहेबांशी काय आपलं या विषयावर बोलणं झालं का? बोलणं झालं त्यांनी बघतो म्हणजे अर्ज दिलाय त्यांना. नाही, तहसीलदारासोबत बोलणं झालेलं आहे, त्यांच्याशी अर्ज दिला आहे. म्हणजे एकंदरीत नायब तहसीलदार यांनी तुमच्या मागणीची दखल घेतली. दखल घेतली, ओसी दिली. हे आमच्या ओसीचा प्रूफ आहे. ओसी देऊन ओसीसह आम्हाला मागणी तुमची ही करतो म्हणून सांगितलं. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.